एकदम साधी सिंपल आणि घरच्या साहित्यापासून तयार होणारी भाजी आज आपण करणार आहोत। करायला सोपी झटपट रेसिपी आहे। नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आणि जास्त मेहनत सुद्धा लागत नाही। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। 20 रुपयाची एक पालकची गड्डी घेतली आहे। स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून झाल्यावर पुन्हा याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी हे पालक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता पालक शिजेपर्यंत आपल्याला इथं पनीर सुद्धा तळून घ्यायचं आहे। 250 ग्रॅम पनीर घेतला आहे आणि थोडे तेलामध्ये पनीर आपण दोन्ही साइडनी छान तळून घेणार आहोत आणि हे पनीर तळून झाल्यावर पाण्यामध्येच 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि खूप सारी कोथिंबीर टाकून हे मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। आणि पालक पण छान शिजलेला आहे। पालक शिजल्यावर त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट पालकाची बनवायची आहे। फोडणीची तयारी करायची आहे। 2 ते 3 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यावर त्याच्यामध्येच पालकची प्युरी पण टाकायची आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही प्युरी छान शिजून घ्यायची आहे। तेल सुटलं की त्याच्यामध्येच काही सुके मसाले टाकायचे आहेत। गरम मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर टाकायचं आहे। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्येच पनीरचे तुकडे टाका आणि एक वाफ